चला सुप्रभात, रामकृष्ण हरी, जय निवृत्ती देवा। आजचा आपला तिसरा दिवस आणि आज तिसऱ्या दिवशी आपला एवढी थंडी आहे का पोरांनी ग्लोव्ज, पायात सॉक्स, कान टोप्या, आतली टी शर्ट, वरती कपडे, त्याच्यावरती रेनकोट, स्वेटर काय घातलं। खूप थंडी आहे, छान आहे। आता आम्ही आजचा आपल्याला सूर्यमाळ घाट चढायचा आहे आणि सूर्यमाळ घाट चढून त्याच्यानंतर आपला नाश्ता जेवण आहे। आज सूर्यमाळ घाटाच्या वरती पण आज पूर्ण घाट आहे, लय मोठा घाट आहे, आज लय मजा येणार आहे। हे पोरांनो, चला रे बाळांनो, चला आज आपला तिसरा दिवस। तिसऱ्या दिवसाला आज आपण जाणार आहोत दुपारच्या ठिकाणावर, सूर्यमाळ घाट ना मामा। आज एवढी थंडी आहे, हा काय थंडी। हँड ग्लोव्ज, पायात मोजे, आतमध्ये टी शर्ट, नेहरू शर्ट, त्याच्यावरती आता स्वेटर घालणार आहे, एवढी थंडी आहे। कान टोपी, एकच नंबर थंडी। थंडीचा आनंद घेण्यासाठी या वारीला येतो आम्ही। आणि काल आमचे मामा रमाकांत मामा रांधवणे आमचे इथे आलेले आहेत सेवा करण्यासाठी। मस्त की आज रात्री संध्याकाळी काय मेनू असेल तुमचा? आज मेनू चिकार मोठा आहे। चिकार मोठा आहे, वा, चिकार मोठा मेनू आहे मामांचा। चला दिंडी गेली पुढं, ए पोरांनो चला रे, लगेच दिंडी पकडतो आम्ही। मस्त की आज घाट चढायचं आपल्याला, भरपूर मोठा घाट आहे सूर्यमाळ घाट। ही आपली ट्रक पण भरलेली आहे। इथे दुसरी दिंडी आहे, ती दुसरी पण दिंडी आता निघालीच। चलो चलो चलो, जय निवृत्ती देव। तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, आपली दिंडी बघा, आपली दिंडीच्या पुढे 4-5 दिंड्या आहेत, मागून सुद्धा कम से कम 5-6 दिंड्या येतात। ह्या पट्ट्यातून ज्या दिंड्या निघतात त्या कम से कम 100 दिंड्या निघतात बाबा, एकच नंबर वाटतं। आणि आज सूर्यमाळ घाटात पूर्ण गाजाबाजा असतो, मस्त एकदम। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, कोणाचं काय भजन तो कोणाचं काय भजन, असं भजन करत करत घाट चढतात महाराज। अजिबात असं काय वाटत नाही, माझी तर आताच छाती फुगायला लागली। घाट चालू होईलच आता लगेच आपल्याला। आणि हा सूर्यमाळ घाट खरंच सूर्यासारखा आहे, सूर्यासारखा म्हणजे या घाटामध्ये या ओरिजिनल घाटात जातो तेव्हा आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही, म्हणजे झाडं नाही, काय नाही, एकदम मोकळा रान आणि असं चढ आहे। तेव्हा सूर्यदेव असा वर येतो डोक्यावर, अरे रे रे, लय गरमी होते तेव्हा, म्हणून त्याला बोलतात सूर्यमाळ घाट। बघू बघा कशा दिंड्या थांबतात इथं आजूबाजूला। अख्ख्या सूर्यमाळ घाटात अशाच दिंड्या थांबलेल्या दिसतील तुम्हाला, प्रत्येकाच्या दिंड्या थांबतात। आता इथं कम से कम 2 का 3 दिंड्या थांबल्यात, अशा अख्ख्या घाटात दिंड्या थांबलेल्या असतात। आज तुम्हाला दिंड्या दाखवेल मी, काही काळजी करू नका। जय हरी बाबा, जय हरी बाबा। आता जी दिंडी भेटली ती आपली ओळखीची दिंडी होती, आमचे बाळाराम बाबा, त्यांची ती दिंडी होती। त्यांच्या दिंडीत बाळाराम बाबा आमच्या दिंडीत पंढरपूरला असतात चालायला, आणि त्यांच्या विभागाची त्यांच्या गावाकडची दिंडी आहे, आणि ती आज आपल्याला भेटली। अशाच दिंड्या आपल्याला भेटत राहतील। आज संत मेळाच, सूर्यमाळ घाट म्हणजे सर्व संत मेळा। आता तुम्हाला हे दृश्य दिसत असेल, वास्तविक आम्ही पहाडावर आहोत वरती एकदम, आणि खाली दरी आहे। सकाळी दिसेल, थोडा उजेड होईल ना, जसा जसा उजेड होईल तसं तसं सर्व दिसत जाईल, आणि तसं तसं तुम्हाला दाखवायलाही मला मजा येईल।
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, अशा प्रकारे आमचे बंधुराज आणि आमच्या मंडळी नाश्ता घेऊन आलेले आहेत. माझा चेहरा कसा वाटतंय? एकदम भारी म्हणे बघल ना आता. हा का? त्याच्यामुळे चेहरा खुश वाटतोय. नाश्तावाले हो तुमची गावाकडची आले, कसं वाटतं तुम्हाला? मग थांबा. अरे या तपकीर वाजवतो. अशा प्रकारे टाळांचे प्रकार आमचे वारकरी वाजत आहेत. विचित्र विचित्र टाळांचे प्रकार. माऊली पहा 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 संत मेळा पहा. हा मग वैष्णवांचा मेळा. वा, याला म्हणतात वैष्णवांचा मेळा. हा, सर्व वारकरी एक चढण चढल्यानंतर पहिला टप्पा प्रत्येक दिंडी इथं विसाव्याला येते. पाहू शकता, याला म्हणतात संत मेळा. खऱ्या अर्थाने संत मेळा यालाच म्हणतात. आणि इकडे एक भाविक आहेत, ते भाविक प्रत्येक दिंडीला चाय देते. प्रत्येक दिंडीला चाय नाश्ता अशी सेवा करत असते. आणि सर्व दिंड्या इथं आल्यानंतर थोडे विश्रांती करतात आणि त्यानंतर पुढे वाटचाल करतात. काय दीपक माऊली, आहे का नाही? वाटतं का नाही संत मेळा? हा, असं वाटतं पंढरपूरची यात्रा आहे. वा, आमची सुकन्या धाकटी मुलगी माझी, तिने मला काय अजून बघितलं नाही. थांबा. सारथी, हे पोरी, हे पोरी, हे पोरी, माकुड माझी. तू आलीस वारीला? वारीला आलीस? आम्हाला भेटायला आलीस? आम्हाला काय खाऊ आणले तुम्ही? सारथी, आम्हाला खाऊ काय आणले? काय आणले खाऊ? इडली वडे? इडली वडे आणले? वा, ऐक रे पिल्लू, पिल्लू तू आम्हाला भेटायला आलीस, आम्हाला नाश्ता काय आणलास तुम्ही? इडली वडा. अरे वा, थँक्यू. इडली वडा आणला तुम्ही आम्हाला. येणे आपल्याला इडली वडा आणले खायला सगळ्यांना ना. मग दीपून नानाला किती? 2 प्लेट? तुला 2 प्लेट? माझ्याकडे बघत पण नाही. त्याच्याकडे बघ. दीपून नाना सांग तुला 2 प्लेट सांग. हा, बघला 2 प्लेट इशारा केलंस माझ्यावर. गौरा प्रेम तुम्ही पाहू शकता, किती प्रेम बाप लेकी मध्ये. आला, आली आली आली, अजून एक दिंडी आली. आला संत मेळा. हा ठिकाण म्हणजे संत मेळ्याचं ठिकाण आहे. हे बघा आणखीन एक दिंडी, शिस्तप्रिय दिंडी. किती मोठी हो, 2-2च्याच लाईनीत चालतात बघा ना. आपला घोळका असतो, घोळका. तुळशी बघा, तुळशी वृंदावन बघा.
चला. आणि अशा प्रकारे आल्या आल्या तुळशीचं मान घेत आमच्या अर्धांगिनी सौभाग्यवती मनीषा पाटील पाहिजे ना. नाही तुमच्या बी घेतल्या मी कोणी तुलस घेतल्या. दुसरी तुलस आमच्या वहिनी काय मंथना वहिनी त्यांनी सुद्धा तुळशीचा मान घेतलेला आहे. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय तुम्हाला तुलस घेऊन? खूप छान. आनंद गगनात मावे ना. वा. जय निवृत्तीदेव. आमच्या एक सद्भाविक अमर मारुती पालवी यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक दिंडीला चाय आणि बिस्किटची सेवा होते. हो, खूप मोठी सेवा आहे महाराज. एका दिंडीची सोय करणं वेगळी गोष्ट आहे, पण सर्व दिंडींची तुम्ही सेवा करता. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. तिथं चाय बनवणारे यांचे मंडळी आहेत. पाणी, बिस्किट, चाय प्रत्येक दिंडीला असतं ना आपला अमर मारुती पालवी आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी. यांची सर्व सहकारी मंडळी हे सर्व नाश्त्याचं प्रयोजन करतात. खरं निवृत्तीनारायणच्या चरणी प्रार्थना यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढतो पुढती यांची अशीच निवृत्तीनारायणची सेवा वारकऱ्यांची सेवा वाढो करीत राहो. जालवंडे गावातली सर्व भाविक मंडळी यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली. उत्तरोत्तर त्यांच्याकडून अशीच वारकऱ्याची सेवा घडो म्हणून तुमचं आयुष्य आरोग्य वैभव वाढो ही सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण पुंडलिक विठ्ठल श्रीराम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे पप्पा तालू चली सुख झाले वो साजनी. सुख झाले वो साजनी. सुख झाले वो साजनी. सुख झाले वो साजनी. विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा. विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा. सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा. सोहा माधव बरवा. बघा सूर्यनारायण आलेला आहे. हे माझे भाग हा देवा सांगा नमस्कार. देवा सांगा नमस्कार. बघा आपली ओरिजिनल चुलीवर चाय चालू आहे. स्वामीला उकळा. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा.
आलो दान मागायच कर करून या आत हे नकरी उदात माझी पुरव हवी आत माझी पुरव हवी आत नकरी उदात माझी पुरव हवी आत गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी वेळा वेळा डोई देवी वेळा वेळा डोई देवी वेळा डोई देवी वेळा वातो हरी देवी आना वातो हरी आना वातो हरी देवी आना वातो हरी आना वातो हरी देवी आना वातो हरी आना वातो हरी पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळती म्हणून येतो काकुळती म्हणून येतो काकुळती म्हणून येतो काकुळती देवी आना वातो हरी आना वातो हरी देवी आना वातो हरी आना तुका म्हणे जा 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 करा ऋषी के जा करा ऋषी के जा करा ऋषी के जा करा ऋषी के जा देवी आना वातो हरी मदतीना देवुतरी 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 आये गविता बाई माझे पंढरीची आई हे गविता बाई माझे पंढरीची आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी आज आमचे बंधुराज आमच्या मंडळी दीपकच्या मंडळी शुभम पाटील आज आमच्या सर्व वारकऱ्यांकडे दिलेला नाश्ता असतो इडली वडे हा आमचे वारकरी छान प्रकारे नाश्ता करतात माऊली ओके का हा ज्ञानराज महाराज दीपुना ना तू तर पाठ करून घेतलास दादा ओके पोटभर घ्या रामकृष्णारी जय निवृत्तीदेव आज आमचा नाश्ता झालेला आहे आणि आज असता आपला फाट्यांचा दिवस म्हणजे ज्याने आपल्या प्रत्येकाने जायचं आणि फाट्या घेऊन यायचं आणि आमचे फाट्या घेऊन येतात बघा कशा वारकरी फाट्या म्हणजे गरम पाण्याला जेवणाला म्हणजे फाट्या आणायचे असतात प्रत्येकाने आपापल्या फाट्या आणायचे बघा वा अरे तुम्ही तर लय मोठा वंडका आणला बाप रे अशी मजा असते इथं म्हणजे या जंगलात जायचं अख्ख्या जंगलात फिरायचं आणि जंगलामध्ये जाऊन प्रत्येकाने आपापल्या नावाची एक एक फाटी घेऊन यायची लय मजा येते म्हणजे फाटी आणायची तिकडं कारण की त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर सकाळी गरम पाणी त्याच्यावरच जेवण बनवायचं असतं म्हणून हा आजचा दिवस पर्वणी असते फाट्यांचा दिवस कसला दिवस फाट्यांचा
पाणी वरती चढवण्याचं काम चालू आहे. पाण्याचे बॉक्स वरती चढवण्यात येत आहे, कारण की मागं आता फाट्या ठेवायला लागतील ना लाकडं, त्याच्यामुळं पाण्याचे बॉक्स मागून काढून ते आता वरती टप्पावर चाललेत. आणि आमच्या नवीमुंबईवरून आलेले आमचे बंधुराज, आमच्या वहिनी, नमस्कार वहिनी. सगळ्यांचा नाश्ता पेटभर झालेला आहे. एक नंबर नाश्ता होता. एक नंबर ना. एक नंबर. मग सगळा इडली वडे चटणी सांबर यांचा नाश्ता होता. हो मनीषा, धन्यवाद नाश्ता आणल्याबद्दल. तुम्ही आमच्यासाठी नाश्ता घेऊन आले, हे खूप 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 धन्यवाद. सेवा आहे, सेवा आहे, सेवा आहे. त्यांचं म्हणणं आहे सेवा आहे, बरोबर आहे. सेवा येते, सेवा हा दारवंटा. आणि अशा प्रकारे आमचे दीपक महाराज